पंजाब, हरियाणा आणि यूपी सह अनेक राज्यातील शेकडो शेतकरी आपल्या मागण्यांसाठी पुन्हा एकदा दिल्लीवर मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत। 13 फेब्रुवारीला म्हणजे आज हे सर्वजण राजधानी दिल्लीकडे रवाना होतील। या शेतकऱ्यांचा संताप पुन्हा का पाहायला मिळतोय तेच आपण आज जाणून घेणार आहोत। तर नमस्कार, मी अक्षरा चोरमारे, आपण पाहताय lokmat.com। शेतकरी आंदोलन करण्याची खरं तर ही पहिलीच वेळ नाहीये। 2 वर्षापूर्वी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं ऐतिहासिक असं आंदोलन झालं होतं। तेव्हा मोदी सरकारला शेतकऱ्यांसमोर शरणागती पत्करावी लागली आणि संसदेने पारित केलेले 3ही कृषी कायदे हे रद्द करावे लागले। या कायद्यांमुळेच किमान आधारभूत किंमत म्हणजेच MSP संपुष्टात येईल आणि शेती ही कॉर्पोरेट कंपन्यांकडे सोपवली जाईल अशी भीती या शेतकऱ्यांना होती आणि त्यामुळे जवळपास वर्षभर शेतकऱ्यांनी हे आंदोलन सुरूच ठेवलं होतं। 2 वर्षापूर्वी सरकारने केवळ कायदे रद्द केले नाही तर MSP वर हमी देण्याचं आश्वासनही दिलं होतं आणि त्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं। पण आता सरकारने MSP बाबत दिलेली आश्वासनं पूर्ण केलेली नाहीत असं शेतकरी म्हणतात। 2021च्या आंदोलनाप्रमाणेच यावेळी देखील शेतकरी आपल्या अनेक मागण्यांसह आंदोलन करतायत, मागण्यांसाठी आंदोलन करतायत। विशेषतः MSPची हमी देण्यासाठी कायदा करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन जाहीर करण्यात आले। MSP म्हणजे काय ते सुद्धा आपण जाणून घेऊया। तर MSP म्हणजे किमान आधारभूत किंमत। MSP हा दर आहे ज्या दराने सरकार शेतकऱ्यांकडून पीक खरेदी करतं। शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चापेक्षा हा दर जास्त असतो। केंद्र सरकार पिकांसाठी किमान किंमत ठरवतं आणि त्यामुळेच बाजारात किंमत कितीही कमी असली तरी MSP मुळे शेतकऱ्याला निश्चित किंमत मिळते आणि फायदा होतो। आताच्या या आंदोलनाला 2021च्या आंदोलनाशीही जोडलं जातंय। शेतकऱ्यांच्या 2 मोठ्या संघटना संयुक्त किसान मोर्चा आणि किसान मजदूर मोर्चा यांनी आपल्या मागण्यांसाठी हा मोर्चा काढलाय आणि 13 फेब्रुवारीला चलो दिल्लीचा नारा दिला आणि आज हे शेतकरी दिल्लीसाठी रवाना होतील। पंजाब, हरियाणा आणि यूपीतील लाखो शेतकरी हे आज दिल्लीच्या दिशेने निघणार आहेत। या दरम्यान संयुक्त किसान मोर्चाने 16 फेब्रुवारीला 1 दिवसीय ग्रामीण भारत बंदची हाक देखील दिली आहे। आता या शेतकऱ्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत ते देखील पाहूया। तर किमान आधारभूत किंमत म्हणजेच MSP साठी कायदा करावा ही शेतकऱ्यांची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी मागणी आहे। तर स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात। सर्व शेतकऱ्यांचे सरकारी आणि निमसरकारी कर्ज माफ करावीत। 60 वर्षांवरील शेतकरी आणि शेतमजुरांना पेन्शन योजना लागू करून दरमहा 10,000 रुपये पेन्शन मिळावी। पंतप्रधान पीक विमा योजनेत सुधारणा करण्यासाठी विम्याचा हप्ता सरकारने स्वतः भरावा असं देखील या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। तर नुकसानीचं मूल्यांकन करताना शेत एकराचा एक घटक म्हणून विचार करून नुकसानीचं मूल्यांकन करावं। कृषी वस्तू, दुग्धजन्य पदार्थ, फळं, भाजीपाला आणि मांसावरील आयात शुल्क कमी करण्यासाठी भत्ता वाढवावा। कीटकनाशक, बियाणं आणि खत कायद्यात सुधारणा करून कापसासह सर्वच पिकांच्या बियाणांचा दर्जा सुधारावा। 2021-22च्या शेतकरी आंदोलनात ज्या शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यांच्यावरील खटले रद्द करावेत असं देखील हे शेतकरी म्हणतात। तर लखीमपूर खेरी हिंसाचारातील पीडितांना न्याय मिळावा। 2021 लखीमपूर खेरी इथं कृषी कायद्यांविरोधात निदर्शनं सुरू होती आणि याच दरम्यान 8 शेतकऱ्यांना गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या कारनं चिरडलं होतं आणि या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना नोकऱ्या द्याव्यात आणि दोषींना शिक्षा द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून आता केली जाते। तर भूसंपादन कायदा 2013 याच पद्धतीने लागू करण्यात यावा आणि केंद्र सरकारने भूसंपादनाबाबत राज्यांना दिलेल्या सूचना रद्द कराव्यात असं देखील या शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत। तर शेतकऱ्यांचा दिल्लीकडे मोर्चा येण्यापूर्वी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे। त्यांना राजधानी दिल्लीत येण्यापासून रोखण्यासाठी विविध निर्बंध देखील लादण्यात आले आहेत। कारवाई देखील केली जाईल असा इशारा दिला गेलाय। तर हरियाणा आणि पंजाबच्या सीमा सील करण्यात आल्यात। संपूर्ण दिल्ली आणि हरियाणाच्या 15 जिल्ह्यांमध्ये कलम 144 लागू करण्यासोबतच 7 जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आली आहे। सीमावर्ती भागात तटबंदी करण्यात आली आहे। बॅरिकेड्स, खिळे, माती, काँक्रीटचा थर, दगडी भिंत, काटेरी तार टाकण्याबरोबरच महामार्ग खोदण्याचीही तयारी देखील इथं सुरू झाली आहे। सर्व सीमेवरील रस्त्यांवर पोलीस आणि केंद्रीय दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्यात। तर सुमारे 5000 सुरक्षा कर्मचारी देखील यासाठी तैनात करण्यात आले आहेत। तर काटेरी आणि धारदार तारा देखील उभ्या करून शेतकऱ्यांचा मार्ग अडवण्याची तयारी सुरू आहे। CCTV आणि लाऊडस्पीकर देखील लावण्यात आले आहेत।
तर दिल्लीकडे निघालेल्या शेतकऱ्यांच्या मोर्चावर हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी राज्यातील लोकांच्या सुरक्षेसाठी आणि शांतता राखण्यासाठी काहीही करू असं म्हटलंय। मोठमोठे प्रश्न चर्चेने सोडवता येतात, हा देखील सोडवला जाईल असं ते म्हणालेत। आणि त्यामुळेच आता हे शेतकरी आंदोलन कसं वळण घेतं आणि सरकार याकडे कशा पद्धतीने हस्तक्षेप करतं हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि लोकमत सबस्क्राइब करायला विसरू नका।